मजेत शिकूया मराठी इयत्ता दुसरी. मुलांनो, आज आपण पाठ तिसरा खेळ खेळूया हा शिकणार आहे. या पाठामध्ये आपल्याला चित्र दिली आहेत आणि प्रत्येक चित्रामध्ये बघा काही कृती आहे. आपण ती कृती काय आहे आणि त्या कृतीचं नाव काय आहे हे शिकणार आहोत. लक्षपूर्वक चित्र पहा. बघा, या चित्रामध्ये हा मुलगा काय करतो? हा मुलगा वाकला आहे. या कृतीला म्हणतात वाका. काय म्हणतात या कृतीला? वाका. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? एक मुलगी आहे, तिच्यासमोर कुंडी आहे आणि ती काय करते आहे? त्या कुंडीमध्ये एक रोप लावत आहे. तर या कृतीला काय नाव दिलं आहे? लावा. काय नाव दिलं आहे? लावा. या चित्रामध्ये बघा काय दिसतंय? एक मुलगी आहे, तिच्या हातामध्ये काय आहे? माईक आहे आणि ती त्याच्यावर बोलते. या कृतीचं नाव काय आहे? बोला. बघा, या कृतीमध्ये काय, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? कोणती कृती दिसते? एक मुलगा झोपला आहे. या कृतीचं नाव आहे झोपा. या चित्रामध्ये काय दिसतंय? दोन मुलं आहेत. एक मुलगा काय करतोय? पुस्तक दुसऱ्याला देत आहे. हा काय करतोय? हा मुलगा पुस्तक देत आहे आणि हा मुलगा घेत आहे. या कृतीसाठी काय नाव दिलं आहे? दे, घे. या चित्रामध्ये काय दिसतंय बघा? एक मुलगी आहे, तिने वहीवर चित्र काढले आहे आणि ती चित्रामध्ये रंग भरते आहे. या कृतीचं नाव काय दिलं आहे? रंगवा. पहा, ऐका, वाचा, सूचनेप्रमाणे करून दाखवा. आता आपल्याला जे कृती दिल्या आहेत ते आपण वाचूया. माझ्या मागे बोला. वाका, रंगवा, लावा, झोपा, बोला, दे, घे, हसा, थांबा, वाजवा. आता आपण हे ज्या कृती वाचल्या आहेत त्यांची आपण चित्र पाहूया आणि ती चित्र बघून तुम्हीही तशी कृती करा. वाका, करा अशी कृती, वाकून दाखवा. रंगवा, लावा, झोपा, बोला, दे, घे, हसा, थांबा, टाळी वाजवा,
शब्द वाचा आणि अभ्यास करा.